देशाचं रक्षण करताना शहीद होणाऱ्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी अक्षय कुमारनं पुढाकार घेतला। अक्षय कुमारच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या ॲपचं उद्घाटन करण्यात आलं। भारत के वीर नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन आणि वेबसाईट सुरू करण्यात आली। दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। या ॲपद्वारे जगभरातले लोक भारतातल्या शहीदांच्या कुटुंबियांना थेट आर्थिक मदत करू शकणार आहेत। आर्थिक मदतीची मर्यादा ही 15 लाखांपर्यंत करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावरून अक्षय कुमारनं अशा ॲपची संकल्पना मांडली होती आणि त्याच संकल्पनेला मूर्त रूप आलंय। आज मैं एक्टर नहीं हूं, मैं कुछ भी नहीं हूं। मेरे पिताजी आर्मी में थे, मैं उनका बेटा बन के आया हूं। चेन्नईत मेट्रोचं काम सुरू असताना बस स्टॉप खाली समोर रस्ता खचून अख्खी बस रस्त्यावरील खड्ड्यात गेली। बसमधील 5 प्रवाशांना ताबडतोब बसमधून उतरवण्यात आलं। बस चालकानुसार बस स्टॉपवर बस थांबलेली असताना अचानक रस्ता खचला आणि बसचे टायर खचलेल्या रस्त्यात घुसू लागले। मोटर वाहन कायद्याच्या सुधारणा विधेयकाला आज लोकसभेत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांना यापुढे कडक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। गेल्या आठवड्यातच केंद्रीय मंत्रिमंडळानं मोटर वाहन कायदा 2016च्या सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली। हलगर्जीपणानं गाडी चालवल्यानं बालकाचा मृत्यू झाल्यास 3 लाख रुपयांपर्यंत दंड आणि किमान 7 वर्षाच्या कारावासाची तरतूद नव्या मोटार विधेयकात आहे। तसंच विविध प्रकारे वाहतुकीचे नियम मोडल्यास मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जाईल। राजधानी दिल्लीमध्ये एनडीएच्या घटक पक्षांची आज बैठक होणार आहे। दिल्लीतल्या प्रवासी भारतीय भवनमध्ये होणाऱ्या बैठकीला उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहेत। यूपीत भाजपला मिळालेल्या विजयाच्या निमित्तानं ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं बोललं जातंय। मात्र प्रत्यक्षात या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीवर खलबतं होणार असल्याचं समजतंय। दरम्यान मोदींच्या शपथविधी सोहळ्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे मोदी आणि शहा यांच्या जोडीला भेटणार आहेत। गोहत्येविरोधात देशभरात कायदा लागू करण्याची मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली। दिल्लीत महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते। गोसंरक्षणासाठी केलेलं कोणतंही हिंसक कृत्य गोसंरक्षणाची भूमिका बदनामी करणारं ठरेल असंही मोहन भागवत म्हणाले। राजस्थानमधील अलवारमध्ये कथित गोसंरक्षकांकडून 55 वर्षीय डेअरी व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली। याच पार्श्वभूमीवर मोहन भागवतांनी गोसंरक्षकांना कायदा पाळण्याचं आवाहन केलं। संपूर्ण भारतवर्ष में गौवंश हत्या बंदी हो, ये हमारी इच्छा है। मुझे विश्वास है कि संघ के स्वयंसेवक जहां जहां है वहां की जटिलताओं में से रास्ता निकालकर इस और सारी गाड़ी जाने लगे, इसका वो प्रयास कर ही रहे हैं। अयोध्येतील राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा शिरच्छेद करू असं वादग्रस्त विधान हैदराबादमधील भाजपचे आमदार टी राजा सिंग यांनी केलंय। 5 एप्रिलला रामनवमी निमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राजा सिंग यांनी केलेलं चिथावणीखोर वक्तव्य मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं। टी राजा सिंग हे हैदराबादच्या शाह महल मतदारसंघाचे आमदार आहेत। यापूर्वी देखील वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ते चर्चेत आले होते। अगर अयोध्या में राम मंदिर बना तो पूरे भारत देश में हम पहलगाम मचा देंगे। हम उसको स्वागत करते हैं। अरे हम तो कई वर्षों से ये दिन की प्रतीक्षा कर रहे हैं कि कब तुम गद्दार सर उठाए और हम तुम्हारे सर कलम कर दें। जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान हिंसाचार उफाळला असून यात 8 जणांचा मृत्यू झालाय। काल झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान बडगाम जिल्ह्यातील मतदान केंद्रावर जमावानं हल्ला चढवला। जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांना गोळीबार करावा लागला। त्यात 39 जण जखमी झाले। गोळीबारात जखमी झालेल्यांमध्ये निवडणूक केंद्रावर तैनात अधिकाऱ्यांचा समावेश आहे। दरम्यान श्रीनगरमधल्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत फक्त 6.5% इतकंच मतदान झालं। गेल्या 30 वर्षातलं हे सर्वात कमी मतदान आहे। मारहाणीच्या आरोपामुळे बॉलिवूड स्टार अर्जुन रामपाल अडचणीत आलाय। नवी दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये अर्जुन रामपालनं मारहाण केल्याचा आरोप शोभित राजाने नावाच्या व्यक्तीनं केला। घटनेच्या वेळी अर्जुन रामपाल डीजे वाजवत असताना एक फोटोग्राफर फोटो काढत होता।
फोटोग्राफरचं हे वर्तन अर्जुन रामपालला खटकलं आणि रागाच्या भरात त्यानं कॅमेरा लोकांच्या दिशेने भिरकावला। हा कॅमेरा शोभिन राजाने यांना लागला। याबाबत अर्जुन रामपालला जाब विचारला असता त्याच्या बाउन्सर्सनी हॉटेल बाहेर काढल्याचा आरोप शोभिन राजाने यांनी केला। या प्रकरणी अर्जुन रामपाल विरोधात पोलीस तक्रार नोंदवण्यात आली आहे। कल रात को गया हुआ था क्लब में और शंग्रीला होटल में प्रीवी क्लब है, वहाँ गया हुआ था और हम वहाँ पे डांस फ्लोर में थे तो ऊपर अर्जुन रामपाल जो सेलिब्रिटी आए हुए थे वो डीजे प्ले कर रहे थे और अचानक उन्होंने कैमरा अपना उठा के नीचे ऑडियंस में फेंका तो मेरे जाके वो सर पे लग गया। जी जो चोट लगी? हाँ जी हाँ जी हाँ जी। तो फिर क्या हुआ उसके बाद? मैंने पुलिस कंप्लेंट भी करी है वहाँ पे, पर अभी तक कोई एक्शन नहीं लिया गया। क्रिकेट विश्वातल्या भल्या भल्या बॉलर्सची दाणादाण उडवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर विना हेल्मेटचा कधीच मैदानावर दिसला नाही। मात्र सचिनला जेव्हा विना हेल्मेट दुचाकी चालवणारा तरुण भेटला तेव्हा सचिनने आपली कार थांबवून त्याला हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला। हा सगळा प्रकार घडला हैदराबादमध्ये। सचिन आपल्या गाडीतून जात होता, त्याला काही तरुण विना हेल्मेट बाईक चालवताना दिसले। सचिनने गाडी थांबवून गाडीची काच खाली केली आणि हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला। सचिनचा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर गाजतो आहे। हेल्मेट डालो भाई। अच्छा एक प्रॉमिस करो, नेक्स्ट टाइम हेलमेट डालोगे, ओके? इट्स डेंजरस फॉर यू ना, लाइफ प्रेशियस है बहुत, ओके? इज दैट अ प्रॉमिस? यस सर, थैंक यू सो मच। 100%, ओके। हेलमेट डालो भाई। रामकुमार रामनाथननं परतीच्या एकेरीचा पहिला सामना जिंकून डेव्हिड चषकाच्या लढतीत भारताला उझबेकिस्तानवर 4-1 असा विजय मिळवून दिला। भारताच्या प्रज्ञेश गुणवेश्वरनं मात्र परतीच्या दुसऱ्या एकेरीची सामन्यात त्याला पराभवाची चव चाखायला मिळाली। डेव्हिस चषकाच्या आशिया ओशनिया गटातल्या या लढतीत भारतानं शनिवारी 3-0 अशी विजयी आघाडी घेतली। परतीच्या एकेरीच्या पहिल्या सामन्यात रामकुमार रामनाथननं संजय फायुजला 6-3, 6-2 असं हरवून भारताची आघाडी 4-0 अशी वाढवली। दुसऱ्या सामन्यात प्रज्ञेशनं इस्माल इव्होलकडून 5-7, 3-6 अशी हार स्वीकारली।